रमई यांच्या प्रतिमेला माझं विनम्र अभिवादन आणि व्यासपीठावर जमलेले प्रमुख पाहुणे समाजभूषण माननीय भीमराव हकेंबेरे सर, समुदी अकॅडमीचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक आणि जे रेड्डी सर, ग्राउंडचे प्रशिक्षक आमचे, आणि भाग्यश्री मॅम, आणि खाली बसलेले माझे इतर मार्गदर्शक आणि इथं जमलेले सर्व मित्र आणि मैत्रिणींना माझा नमस्कार. प्रथमतः सगळ्यांना जय हिंद. म्हणजे ते आता संबोधीमध्ये असल्यामुळे आलो आणि पोलीस भरती प्रशिक्षण ला सुरुवात केली तेव्हा इथं येऊन म्हणजे ती एक सवय झाली की बाबा कोणती प्रशिक्षक आले की जय हिंद म्हणायचं. ओके, त्यानंतर एक माझ्या थोडं बोलायची सवय नाही त्याच्यामुळे हात पाय सगळे त्याच्या अगोदर पण बोललेलो आहे, सगळं हसूनच बोललेलो आहे. प्रथमतः सगळ्यांना जे अपयशी झालेत आणि जे तयारी करत आहेत आणि जे यशस्वी झालेत त्यांसाठी एक 2 लाईनी म्हणतो. ना कभी थकेंगे, ना कभी रुकेंगे, ना कभी मुड़ेंगे, तू कर शपथ, कर शपथ, कर शपथ. थोडक्यात माझा परिचय, माझं नाव राहुल गुलाबराव राठोड. मी राहणार मुखेडा, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोलीचा आहे. हिंगोली जिल्ह्यात माझं छोटंसं गाव नाही, बरंच मोठं आहे. आणि त्या मोठ्या गावातून आम्ही 2 जण पोलीस झालो. ते म्हणजे खूप भारी वाटलं. माझी फॅमिली म्हणजे एकदम नाजूक आहे. माझे आई वडील मला मजुरी करून पैसे लावतात, मजुरी करून. जे शेती 1.5 एकर आहे ते पण कोरडवाहू आहे आणि कोरडवाहू असल्यामुळे ती शेती कमी म्हणजे ते नसल्यासारखीच आहे समजा. प्रथमतः सगळ्यांना जे यशस्वी झाले त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. इथे माझ्या मैत्रिणी आणि मित्र बसलेले आहेत, खूप भारी वाटलं. त्याच्यानंतर आता संबोधी विषयी सांगायचं म्हटलं तर मी याच्या अगोदर इथं 2-3 वर्षापासून राहत होतो. लायब्ररी लावली होती, उदय लायब्ररीला होतो मी, आणि मेसला वगैरे लावलेली होती. पण पहिले असं काही माहोल नव्हता पॉझिटिव्हिटी. इथं संबोधी अकॅडमीला मित्र होता, त्यानेच माझा फॉर्म भरला की बुवा तुझी परिस्थिती नाजूक आहे आणि असा फॉर्म निघलाय जो की 4-5 महिने तुला एकदम ते भरती पण आलेली आहे आणि तुझं काही सगळं व्यवस्थित होऊन जाईल. तर त्यानेच फॉर्म भरला, सगळं काही व्यवस्थित झालं आणि नंबर लागला. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर ते 4 महिने इतके भारी होते ना, ते म्हणजे मी खरंच कधीच नाही विसरणार. इतकं पॉझिटिव्हिटी, इतकं वातावरण, म्हणजे ते डायरेक्ट म्हणजे कोणालाच माझ्याविषयी असं वाटत नव्हतं की गावाकडे पण किंवा हे सक्सेस होईल किंवा म्हणजे हे कसं राहत, असं काय करतं काय नाही. त्याच्या म्हणजे इथं येण्या अगोदर मी 2-3 महिने कंपनीत जॉब केला. जॉब करत थोडेफार 2-3 मिनिटे काय अभ्यास करत होतो. पण इथं आल्यानंतर म्हणजे एक इतकं भारी चान्स भेटला म्हणून स्वतःला असं एकदम भारी वाटून घेतलं की बाबा इतकं भारी. म्हणजे त्यावेळेस भरती पण आली आणि त्याच वेळेस ते 4 महिने म्हणजे एकदम फ्री माइंड, म्हणजे कसला पैशाचा कसलाच लोड नाही समजा. जे ते 4 महिने म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे नंबर लागला फ्री ऑफ कॉस्ट. ते 4 महिने म्हणजे इतके चांगले प्रशिक्षक लोक असल्यामुळे ते सगळं म्हणजे दिवस एकदम भारी. म्हणजे जे असं नाही की मी टेन्शन घेऊन अभ्यास केला, काही नाही, एकदम सगळ्यासोबत भारी फ्रीली राहिलो, सगळ्या सरांसोबत चांगला राहिलो. काही चूक झाली असेल तर ती माफ करा मला. त्यातल्या त्यात म्हणजे मी इतकं नशिबान समजतो की बाबा मला ग्राउंड साठी रेड्डी सर भेटले. खरंच खूप नशीब. मी पहिले सुरुवातीला सरांकडे गेलो, म्हणजे सरांनी पाटील सर होते, गोरावकर सर होते, आम्हाला तिथं नेलं. त्या ग्राउंडवर नेल्यानंतर आंबेडकर कॉलेज ग्राउंडवर नेल्यानंतर मी पहिली सर प्रॅक्टिस स्टार्ट केली मिलिंद कॉलेजला. ती ग्राउंड भारी, तिथं लावलं होतं जाधव सर, तिथं लावलं होतं. 2-3 महिने केले. त्याच्यानंतर मग एकदमच म्हणजे नंबर लागल्यानंतर सर म्हणले की तुम्हाला जर
ते म्हणजे लाभ घ्यायचा असेल संबोधीचा तर तुम्हाला ग्राउंड कंपल्सरी आहे. मग मी ग्राउंडला गेलो, त्याच्यानंतर ते ग्राउंड पाहिलं, सगळं धुड्डा होता. अरे बापरे, म्हणलं आता काय खरं नाही आपलं. तिकडे जाधव सरांना सोडलं आणि इकडे जॉईन केलं. आता बघू म्हणलं, तरी पण 2-4 दिवस बघू म्हणलं, नंतर मग आपलं इकडे ग्राउंड करू म्हणलं, फक्त इकडे क्लास वगैरे करू. पण जसं जसं 2-3 दिवस झाले, 4 दिवस झाले, धुड्याचं काहीच वाटलं नाही. जेव्हा रेड्डी सर असं ओळखीचे होत गेले, मग एकदम ती एनर्जी येत गेली. त्याच्यानंतर मग इकडेच कंटिन्यू केलं. म्हणलं या माणसाला सोडायचं नाही. सोडायचं नाही म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहायचं. नाही खरं नक्कीच माझं पहिले ग्राउंड म्हणजे होतं, बऱ्यापैकी होतं, पण तेवढं म्हणजे कंटिन्यू राहत नव्हतं. माझी तब्येत बरोबर राहत नव्हती. पण ते एक असं मी त्याच्याकडे म्हणजे पाहिलंच नाही. नंतर एक गोष्ट सांगेल, खरंच मेहनत केली ना, खरंच यश मिळतं बरं का. मेहनत म्हणजे आमच्या सोबतचे माझे मित्र आहेत बरेच, म्हणजे बरेच जण येतं आता सध्या. ते एकदम त्यांना म्हणजे पहिले काहीच जमत नसत, पण त्यांना एवढंच माहित होतं मेहनत करून म्हणजे ते म्हणायचे की मेहनत करून बघू ना काय होतं. पण त्यांनी मनापासून मेहनत केली, ते आज यशस्वी आहे. आणि काही मित्र समजा त्यांनी मेहनत केली नाही, म्हणजे मदत सोडून द्यायची आणि नंतर अजून कंटिन्यू करायचे, थोडाफार गावाकडे जायचे, अजून यायचे. ते त्यांचं थोडं बॅड लक झालं. अजून सांगायचं म्हणजे की संबोधीमध्ये होतो मी, आमची पहिलीच बॅच, तुमची सेकंड बॅच, तुमचं स्वागत. आणि सर लोक पण इतके भारी भेटले ना. आता लोंढे सर येतात. लोंढे सरने एक लाईन बोलली होती, ती माझ्या डोक्यात नेहमी अशी. ग्राउंड झाला आमचं आणि पेपर होणार होतो महिना-दीड महिन्याने. एक लाईन होती की ती सक्सेस आणि अनसक्सेस मध्ये ती लाईन असते. त्या लाईनची जर ते लाईन क्रॉस करायची असेल तर तुम्हाला झोप आणि ते हेच करावं लागेल, त्याचा त्याग करावा लागेल. जेव्हा कधी रिडिंग मध्ये झोप यायची ना, ती लाईन आठवायची. अरे सर अशी म्हणली होती की तू जर आता झोपला तर नंतर तुला आराम नाही, काहीच नाही. तू जेवढी मरमर आता करशील, झोप नाही घेणार, तेव्हा तुला नंतर ती झोप भेटेल किंवा ते एक वेगळा फायदा होईल. ती एक लाईन सर माझी डोक्यात चालायची. आणि खरंच सगळ्यांचे म्हणजे मी मला खूप बोलायचं होतं. खरं सांगतो की सगळ्यात माझ्या लाईफ म्हणजे माझं व्यक्ती सांगायला, माझ्या सगळ्या लाईफ मध्ये जर माझं म्हणजे एक मार्गदर्शक म्हणजे मोटिवेटर असेल तर माझी आई आहे. माझी आई मला कधीच निगेटिव्ह नाही बोलली, कधीच. वडीलचं जाऊ द्या, पण ती कधीच निगेटिव्ह नाही बोलली की तू नाही करू शकत. जे रेड्डी सरांकडे येण्याच्या अगोदर मी खूप बेमार होतो आणि बिमार पडायचो पहिले. ग्राउंड जमायचं नाही, मग डाएट वगैरे व्यवस्थित नव्हतं, परिस्थिती नाही, तर मग काहीच खायचं नाही, फक्त चणे खायचे आणि त्याच्यावर राहायचं. आई म्हणायची की तू बिमार पडतोस, पोलीस कसं होशील, तुला ग्राउंड कसं होईल, कसं नाही, तू काय कर, दुसरी तयारी कर, एखादी एमपीएससी कर. म्हणलं बापरे, जर आई असं म्हणत असेल, तिची म्हणजे ते परभणीला जिनिंग मध्ये काम करते, म्हणजे मजुरी, आणि तिथं काम करून जर असं म्हणत असेल तर आपल्याला इथं एसी मध्ये राहून जर अभ्यास करायला काही वाटत असेल तर आपण खूपच त्याच्या लायकीच नाही. त्याच्यामुळे मग खूप मनापासून मेहनत केली. सरांकडे पण प्रॅक्टिस, ग्राउंड जे सरांनी सांगितलं ते खरंच सर मनापासून केलं आणि अभ्यास पण मनापासून केलं. जे लोक म्हणजे मी खरंच चांगल्या लोकांसोबत जास्त कनेक्टिव्हिटी झाली माझी. ते म्हणतात ना, म्हणजे आपण काही एखादी गोष्ट करायला मनापासून करायला गेलो ना, ते ऑटोमॅटिक जवळचे म्हणजे वातावरण तसं निर्माण होत जातं. तसंच निर्माण झालं माझ्यासोबत, म्हणजे खूप भारी झालं. आता पोलीस झालो, गावाकडे गेलो, म्हणजे सर गावातले घराघरातले माणसं बोलावं लागले सत्कार करण्यासाठी. तर खूप सत्कार झाले. इकडे आलो, रात्री 2-3 फोन आले. पोलीस झालो जस्ट म्हणजे एवढी गोष्ट नाही, पण ते म्हणतात की बुवा तुझ्यासाठी ती मोठी गोष्ट नसली तरी तुझ्या परिस्थितीला, तुझ्या आई वडिलांना ती खूप मोठी गोष्ट आहे, खूप. त्याच्यामुळे सगळ्यांचे आभार. आणि तुम्हाला 2 शब्द बोलू दिले, तुमचे सर्वांचे आभार. आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. आता पहिलंच माझा आवाज छोटा आहे. खूप छान वाटते इथे येऊन. मागे आलो होतो आम्ही सरांनी बोलवलं होतं आमचं स्वागत करण्याला. म्हणलं आता परत काय जायचं, म्हणलं परत रेड्डी सरांचा कॉल वगैरे आला. म्हटलं रेड्डी सरांना कसं नाही म्हणायचं,
आपले गुरु येते सर भीती वाटते नाही मला खरंच येऊन नाही खूप यश मिळालेलं आहे रेड्डी सरांचा पण खूप सपोर्ट झाला ग्राउंडसाठी आणि लेखीचा पण खूप सपोर्ट झाला मागे मी विटनेस मध्ये गेले होते परंतु सरांनी सांगितलं कंटिन्यू राहा जे होईल ते बघते परंतु मला ग्राउंड कमी आलं ग्राउंडचा फायदा झाला होता परंतु ग्राउंड कमी आलं आणि मी माझ्या कास्टमध्ये टॉपर आहे जेव्हा मार्गेला जय भीम जय हिंद